Hi, this is the wonderful message of Christmas that God has come into the midst of our suffering to help us face the challenges in the life and the Christmas name for our Lord. That reminds us of the wonderful truth is Emmanuel. So, sorry, Emmanuel. Let us say Emmanuel. इमॅन्युअल. Emmanuel. What is the meaning of Emmanuel? आम्हा सोबत परमेश्वर. God is with us. Okay. I love this name probably more than anything else because I have needed to know this so many times in my life. There's a lot of time in my life when I don't know what to do except to cry out to God. And where you cry out to God, it is so incredibly important to know He is here. He hears us. He knows not only does he answers our prayer, he knows what to do about our requests. Right. Now, if we see, I want to go on telling a few important points regarding this message God with us. So I'd like to take us just a few minutes today to give you some reasons why we should really embrace this truth, especially now. This is time. So this is the Christmas season. First thing is we need to know that God is with us. We need to know that God is with us. देव आमच्या सेवेत आमच्या बरोबर आहे. देव आमच्या सेवेत आमच्या बरोबर आहे. कारण तुम्ही सर्व लोक जे इथं उपस्थित आहेत ते सगळी काय पालखी सेवेमध्ये आहे. कुठं ना आम्ही सुद्धा सेवेत आहेत पण तरी आम्ही पाळत कम्प्लिटली पाळत सेवेत नाहीये पण काही ना काही देवानं आम्हाला एक संधी दिलेला आहे. काही छोटी मोठी आम्ही देवाचं काम करत असतो. हा सेवेत करत असताना आपल्याला माहिती आहे देव आमच्या सेवेत आमच्या बरोबर आहे. सो इमॅन्युअल इज देअर इन आवर सर्व्हिस. We need to know that God is with us in our service, right? So, you know that serving the Lord is the most wonderful thing you can do apart from becoming a Christian, right? We think only after becoming Christian, ख्रिस्ती झाल्यानंतर आपण देवाची सेवा करतो असं नाहीये. बरीच लोक तुम्ही सर्वजण पाळक लोक आहेत. चर्चला सगळे येतात पण सर्वांचा सहभाग सेवेमध्ये असतो का हे तुम्हालाच माहिती आहे. मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही. पण तुमचं काम काय यू आर बीन अपॉइंटेड बाय गॉड दॅट तुम्हाला हा सेवा तुम्ही करत असताय. सो काही असू दे छोटं मोठं काम जे काही सभासद सुद्धा करत असतात पण त्या सेवेमध्ये किंवा मी बाहेर काम करतो त्या सेवेमध्ये सुद्धा काय असतं ख्रिस्त दिसायला पाहिजे आणि त्या त्या दिसण्यासाठी काय पाहिजे देव आमच्या सोबत असतो. देव आमच्या सोबत असतो ना. त्या आता उदाहरण आता बरेचसे उदाहरण आहे बायबलमध्ये. People have served and served and served, and sometimes your body is just very म्हणजे एकदम थकलेला असतो. And you look up and you got all this stuff to do and you are tired. And I want to remind you that God has, especially throughout the Old and New Testament, given His promises uniquely and wonderfully and purposefully to people who have involved in serving Him. For example, मोझस मोझस जर बघितला तर एक एक्झाम्पल मोझस हॅड इनक्रेडिबल एक्सपिरियन्स विथ द बर्निंग बुश, right? And God called him and said, Moses, I want you to go and talk to Pharaoh and tell him, let my people go away. आता एक्सोडस 4:10-12 कोणीतरी वाचावं प्लीज. एक्सोडस 4:10-12. तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, हे प्रभू, मी बोलका नाही, पूर्वीही नव्हतो व तू आपल्या दासाशी
बोलला तेव्हापासूनही नाही. मी तर मुखाचा जड व जिभेचा जड आहे. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळा किंवा आंधळा कोणी करतो? मी परमेश्वर, मीच परमेश्वर की नाही? राईट, इट्स सच अ वंडरफुल. तर तुम्ही जर बघितला तर तिथं काय एक्सोडस 4:12 मध्ये शेवटी 12 मध्ये काय म्हणते बघा. हा मोझेस बरेच कारण सांगत असते, मला परमेश्वर, मला शक्य नाही, बरोबर आहे. आय एम स्लो ऑफ टंग, टंग स्लो आहे. सो लॉर्ड सेड टू हिम, हु हॅज मेड मॅन्स माउथ. हु, कुणी हा देव, हा आपलं तोंड तयार केलेला आहे. ते विचारते, हु हॅज मेड मॅन्स माउथ. दॅट्स अ गुड स्टार्ट. दॅट्स अ गुड स्टार्ट. कारण काय माहिती काय, तुम्ही जर बघितला तर 11 वचनामध्ये, द लॉर्ड सेड टू हिम, हु हॅज मेड मॅन्स माउथ, हु मेक्स हिम म्यूट और डेफ और सीइंग और ब्लाइंड. किती बेस्ट वचन आहे बा आपल्या सगळ्यांसाठी हे. सो दॅट्स आय, बिकॉज काय माहिती का, मला सगळ्यात आवडणारी हा लाईन आहे. आय लव्ह दिस. आय विल बी, तिथं देव काय म्हणतो, आय विल बी विथ यू, आय विल बी विथ युअर माउथ. Did you ever know that anybody that you wish God maybe you should suggest the value of them and they need? आता तुम्ही इथं बघितला, 12 वर्षामध्ये काय सांगते बघा. Therefore go, and I will be with your mouth and teach you what you should speak. Right? So, but God said to Moses, you you don't have to worry about what I've called to you to become. I am going to be with you, not just your personally. You are worried about what you're going to say. I will be with your mouth. When we go to serve the Lord, whatever it may be, in some formal position or in some informal position, everyday situation, we are all servants of the Lord. When we serve the Lord, God has promised that He goes with us. We don't have to do this by ourselves. And frankly, if you try to pull this off on your own, you're going to be very much tired, you're going to be discouraged and frustrated. But when you have God as your partner and you go together and God is with you, it is wonderful thing. So God is with us when we serve Him. And so remember, you're serving the Lord. I know in your life so many ups and downs or problems or situation arises, but always remember, a wonderful word is there, and the wonderful word is given to us. आपलं एक अतिशय अद्भुत असं नाव दिलंय, इमॅन्युअल. So remember, Emmanuel म्हणजे काय? God is with us. So when you serve, remember, God is always with you. So always depend upon Him. Don't depend of your own understanding. कारण मोझेसचा एक्झाम्पल आहे, काही करू नको. मोझेस किती कारण सांगत होता की मला काय बोलता येत नाही, काय नाही. राईट, पण काय देव काय म्हणते, आय एम युअर माउथ पीस. Right? See this wonderful strength the Lord has given to Moses. The same strength you all will be given when you follow Emmanuel. So remember, Jesus is nothing but our Emmanuel. In your service, God is going to be with you. Second point, दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे, God is also with us in our struggles. In our God is also with us in our struggles. So Emmanuel is present or is there in our struggle. What is meaning of struggle? मराठी मध्ये अडचणीच्या समयी, त्रासाच्या वेळेत. एक्झॅक्टली. तर बरेच वेळा आपण सर्वजण काही ना काही अडचणीमध्ये असतोच, पण त्यावेळेस देखील काय असणार आहे, देव आम्हा बरोबर असतो. सो नेव्हर टू गेट एनी फ्रस्ट्रेटेड. राईट? अशा प्रकारचे जर तुम्ही बघितला,
तर आपण थोडंच नाही, बायबलमध्ये जर बघितलं, जोब आहे, जोबाचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहेत, राईट. डेव्हिड आहे, त्याचं पर्सिक्युशन फ्रॉम किंग सॉल अँड एनिमीज लाईक गोलियात. स्वतः येशू ख्रिस्ताचं मध्ये किती प्रॉब्लेम झालेत, स्ट्रगल केलेत, राईट. बट नाव विल सी द थिंग्स व्हॉट वी आर गोइंग टू डू. आपल्याला वाटतं की फक्त ख्रिश्चन झालं तरच प्रॉब्लेम असतात, आणि त्यात आम्ही बऱ्याच वेळा आपली लोकांच्यावर डिस्कशन करतो बोलत असताना, ॲडव्हेंटिस्टमध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत. नाही, यू गो एनिवेअर, सर्व ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. यू कम टू माझ्या कॉलेजला जरी आला तर वी हॅव प्रॉब्लेम्स, पण द लेवल ऑफ प्रॉब्लेम्स आर डिफरंट. If you're Christian, if you're not Christian, the problems are there. But remember, द ख्रिश्चनसाठी हा वेगळा प्रॉब्लेम असते, आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात. ज्या वेळेला देव तुमच्यावर असेल, वेन युअर रिअली फॉलोइंग, अडचणी भरपूर येतात. येशू ख्रिस्त काय होतं, ही केम टू दिस अर्थ इन द फॉर्म ऑफ ह्युमन बिंग, राईट. ही एक्सपिरियन्स्ड ऑल द human things, but still he led a good life. But do you think he was a very simple? It was very simple for him to live on this earth. It was full of struggle, right? So always keep in mind की येशू ख्रिस्त हे इथं ह्या भूतलावर असताना किती त्यांना संकटामध्ये त्यांना अडचणी आलेत, राईट. आपल्याला पण अडचणी येणारच, येत असणार आहेत, पण आपण खचून जायचं नाहीये. आपण खचला की काय होतो, आपण आणि वाईट मार्गामध्ये जायचा आपण प्रयत्न करत असतो, राईट. सो सो एव्हरी डे everybody has a problems, but in group of people who have problems, there are two groups of people who admit they have problem. आपल्याला दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक प्रॉब्लेम खरोखर आहे म्हणून सांगतात, आणि काही ना प्रॉब्लेम नाही असं म्हणतात, पण खरोखर त्यांना प्रॉब्लेम असतो हे त्यांनी सांगत नाही. तेव्हा आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो, अनेक प्रकारचे लोकांमध्ये आपण येत असतो, तर तिथं काय म्हणतात लोक, हा मी बिंदास आहे, मला काय अडचण नाही, काय नाही. पण काही लोक कसं खरोखर जिनली सांगतात की मला अडचण आहे, मला त्रास आहे, संकट आहेत, बरोबर आहे ना. पण जे ऍडमिट करतात ते खरोखर त्यांना कुठेतरी मार निघते, आणि ज्यांना सांगतच नाही की मला अडचणी सांगतात, दाखवतात, खरोखर ते सगळ्यात जास्त अडचणीत असतात. लक्षात घ्या मित्रांनो. सो फ्रेंड्स, इफ यू डोंट ऍडमिट युअर स्ट्रगल्स, यू डोंट हॅव एनी वे ऑफ गेटिंग हेल्प. तुम्हाला हेल्प मिळणार नाही. गॉड इज इन गोइंग टू स्वूप अँड सेव्ह यू फ्रॉम युअर प्रॉब्लेम्स until you come and acknowledge that you have them. And the Bible says He is always here for us when we are going through stuff. Here it what it says. आता हिब्रूस 13 अध्याय 5 ते 6 वाचा प्लीज कोणीतरी. आणि Psalms 27:1. हिब्रूस 13 अध्याय 5 आणि 6 वचन वाचा. आणि तुमची एकाने वागणूक द्रव्य लोभावाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुम्हाला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. आणि Psalms 27:1. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. Right. Thank you. So sometimes when we are going through stuff, we think God has left us, and we only think that because we are hurting so much, we don't know how to look around and find Him. But I promise you, He is there. He is there with you in your midst of all of this. And when you don't know what to do,
You know who to talk to. You know that God is there. He is with us in our service. So remember, church, all the members who are gathered here, God is there with us in our service. He is with us in our struggles. He is with us in our sorrows. When you have God with you, it doesn't make the sorrow go away. But remember, I mean, a lot of people think if you become a Christian, your problems are reduced. I already said that it isn't true. When you become a Christian, you don't lose your sorrow, but here's what the Bible says. The Bible says your sorrows not as others who have no hope. But if you have a Christian sorrow, it not despair. It's sadness. I mean, who is there when you no longer have the opportunity to interact with? So sometimes what happens, we don't have anybody to interact. We do some problems. We come and we आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतात पण आपण कोणावर आपण संवाद साधू शकत नाही पण आपल्यावर एक असा व्यक्ती आहे की देव आहे की येशू ख्रिस्त दॅट इज इमॅन्युअल आपण प्रॉब्लेम असेल तर आपण काय करू शकतो आपण संवाद साधू शकतो आणि आपल्याला त्याच्यापासून आपण प्रॉब्लेम मधनं सुटका आपल्याला मिळतो सो रिमेंबर वेन गॉड इज देअर वेन जीसस देअर nothing to worry our sorrows our struggles everything problem will be solved so when जर बघितला तर when Jesus went back to heaven okay the last thing he said to disciples I know you're upset you don't know what going to come next but how what I want to tell you that I'll go back to heaven I want to send somebody so whom did Jesus send येशू ख्रिस्त ज्यावेळेला ते आपल्या डिसायबल्स बरोबर होते आणि ज्यावेळेला हेवन मध्ये येशू ख्रिस्त निघताना ते काय म्हटले सगळे डिसायबल्स अस्वस्थ होते बरोबर आहे तर आपल्या जिंदगीमध्ये आपल्या जीवनामध्ये पण असे करत आपण अस्वस्थ होत असतो घाबरायची नाहीये कारण त्यावेळेला फक्त येशू ख्रिस्त खरोखर अस्तित्व होते त्यावेळेला आपल्या बरोबर येशू ख्रिस्त थोडा छोटा गावामध्ये बरेच लोकांना भेटू शकले नाही आता तसं नाहीये So he was a comforter. He was the first comforter. And second comforter काय आहे? He went to heaven and he sent Holy Spirit. So right sitting in your home, फिजिकली आता पूर्वी कसं फिजिकली लोकांना येशू कसं भेटायला फार अडचण यायचं 2-2, 3-3 दिवस वाट पाहत राहायचं आता तसं नाहीये यू कॅन डायरेक्टली तुम्ही काय करू शकता तुम्ही कॅन कम्युनिकेट राईट सो पूर्वी कसं होतं ज्यावेळेला 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त भूताला असताना कसं ते सर्व करत सर्व ठिकाणी जात होते आणि त्यावेळेला डायरेक्टली लोकांना भेटायचं फार अडचण यायचं आता तसं नाहीये सो येशू ख्रिस्त परत आता हेवन मध्ये जाताना ही सेंट अस होली स्पिरिट फॉर अस करेक्ट सो नथिंग टू वरी ही इज ऑलवेज विथ अस So God is with us, that is Emmanuel is there with us in all your problems or struggles. Right? So तसा अनेक एक्झाम्पल आपण बघू शकतो सो ह्याच्यामध्ये बघितला तर एक प्लॅन ए म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः होते प्लॅन बी येशू ख्रिस्त केल्यानंतर त्याने आपल्याला सोडलेला नाही प्लॅन बी म्हणजे काय ही सेंड द होली स्पिरिट विथ अस राईट एनी टाइम तुम्ही कुठल्याही वेळेत कधी पण तुम्ही काय करतो तुम्ही you can have a communication, you can have a contact with God. So nothing to worry. So when you have a, so God is with us in our struggle. So when you are in struggle, remember the Holy Spirit, the Comforter is there with us. So that is Emmanuel, that God is with us, nothing to worry. So the next point I want to tell you that very shortly, God is also with us in our stumbling. God is with us in our stumbling. दॅट इज कोलमडणे किंवा अडखळणे धडपडणे आहे नाही ह्या सिच्युएशन ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण राहतो पण त्यावेळी देखील सुद्धा काय करू शकतो नथिंग टू वरी बिकॉज गॉड इज विथ अस
लेट अस रीड. थोडक्यात मी आवरणार आहे. अजून खूप मोठी संदेश आहे माझ्या, पण मी थोडक्यात आवरणार. मत्थायाचा 1:21. मॅथ्यू 1:21. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. Correct. So why did Jesus come to this earth as a baby? He born into human flesh and walked among us for all these years without sin, and go to the cross having the hung between two thieves, give up his life. He did it because that was the only way that we could ever know God. Our sin had to be paid for, and the only one who could pay for it was someone who was like us and someone who was God. And so Jesus came and he took that upon himself and paid the penalty for all our sins. Correct? So we celebrate Christmas. Why do we आपण क्रिसमस साजरा करतो का? येशू ख्रिस्ताचा जन्म. राईट? ती एक वेगळं स्टोरी, खूप मोठी स्टोरी आहे ते. मी त्याच्याकडे मी चाललेलं नाहीये. मी थोडंसं आपल्या दैनंदिन जीवनामधलं मी थोडंसं मी बोलायलो आहे. हिस्ट्री मला सांगायचं नाही. जोसेफ, मेरी, ज्यूज, 3 ज्यूज, ते किंग विंगचं काय मी सांगणार नाहीये. राईट? सो हिअर ही केम, हा केम इन द ह्युमन फॉर्ममध्ये मत्तयाचा 1:21 मध्ये आपण बघितलं. लेट अस ऑल्सो बी रेडी विथ 1 जॉन 4 अध्याय, 1 जॉन 4:9 ते 10. देवाने देवाने आपल्या देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रगट झाली. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. राईट? देव आमच्या बरोबर आहे आपल्या सेवेमध्ये. देव आमच्या बरोबर आहे आपण अडचणीत असताना. देव आपल्या बरोबर आहे आपण कोलमडत असताना. अनेक वेळा अनेक प्रसंगच्या वेळी काय असं आहे, इमॅन्युअल, दॅट इज गॉड इज ऑलवेज विथ अस. नंबर्स 32 चॅप्टर आणि 23 वर्स. नंबर्स 32. नंबर्स 32, 23. 23. या 23. असे न कराल तर पहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल, हे पक्के लक्षात ठेवा. राईट? आपण बराच वेळ आता एक प्रश्न विचारतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅरेक्टर? मला कुणीतरी उत्तर दिलं खूप चांगलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅरेक्टर? कॅरेक्टर म्हणजे काय? चरित्र. चरित्र. आपलं चरित्र आपण कसं डिफाईन कसं करणार? आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून. बरोबर ना? आपण लोकांना दाखवतो आपण किती चांगला आहे मी. बरोबर आहे? लोकांचं आपण बघू शकतो. तुम्ही तर खूप लोकांना भेटत असता, पास्टर यांना, पालक या नात्याने. पण तुमचं खरं कॅरेक्टर काय माहिती काय? तुमचं किंवा माझं किंवा सर्वांचा, आपण ज्या वेळेला एकटा असतो, आपण घरी एकटा असतो आणि आपण जे कृत्य करतो, ज्याला आपल्याला वाटते कुणी मला बघत नाही मी काय काम करते घरात, किंवा तुम्ही एकटा कुठं जात असेल तर तुम्हाला स्वतःला माहिती असतं मी काय करायला, चांगला काम करतो का वाईट करते, हे आपल्यालाच माहीत असतंय आणि देवाला माहिती असतो. आपल्याला दुसऱ्यांसमोर आपण वागतो ते कॅरेक्टर नाही.
आपला स्वतःचा आपण परीक्षण जर केला तर मी एकटा असताना काय विचार करतो आणि माझं वागणूक कशी असते, हा तुमचा ऍक्च्युली कॅरेक्टर असते. बरोबर आहे. मग इथं नंबर्स आता ते 32 32 ते 23 मध्ये वाचलेलं आहे. तिथं काय खूप सुंदर असं म्हटलेलं आहे, काय स्टेन इन अ रिलेशनशिप. दे शुड नॉट बी अ स्टेन इन आवर रिलेशनशिप विथ गॉड. आपण चुकलं, काहीतरी वाईट केलं तर काय होतंय, आपला एक डाग पडतो आपल्या रिलेशनमध्ये. देवाबरोबर आपलं काय असतं ना, एक वाईट डाग पडायचा. हा वाईट डाग कधी आपल्याला कळतंय, आपण एकटा असताना, लोकांच्या मध्ये नाही, एकटा असताना आपण काय कृत्य करतो की नाही, हा ऍक्च्युली तुमचा कॅरेक्टर असतो. सो रिमेंबर, सो यू आर पुटिंग अ स्टेन इन रिलेशनशिप विथ गॉड. So, our Emmanuel longs for reconciliation from those who have stumbled and walked away from Him. Finally, God is with us in His searching. So, अजून बरंच वचन आहेत. Because of time constraint, I'm going to cut short. So, let us read First John 1 first chapter 9th verse. जर आपण आपली पापे पदर घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनित्येपासून शुद्ध करेल. Okay. So remember, in the living Luke 19:10 it said, God is with us. He came into this world for one purpose, that he might bring many sons to glory. I like to say it this. Don't forget this. God is with us so that one day we can be with him. God came here to save us from our sin and make us heaven ready so that we die. So when we die, we can go to be with him forever. That's what he said to his disciples. When they were so much discouraged, he said, I, my father's house, right? If you see, read this, the continuation, John 14, 2 ते 3 वाचा. जॉन 14 अध्याय 2 आणि 3. माझ्या माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. Right? Wonderful. So, where I am, there you may be also. That's the whole key of his coming to this earth. He wants us to be in heaven. He came down, born as a baby, became a part of humanity, and he was Emmanuel, God with us. He is with us so that one day we can be with him. So, are you ready to be with God? Have you put your trust in him? Have you trusted him as your savior? That's the whole meaning of Christmas. So we are in the Christmas season. Ha whole meaning है. Christmas is the greatest salvation story in all of the schedule of the year. So Christ, if you see in John 3:16, John 3:16 काय म्हटलंय? Whole essence देवाने of जगावर Christmas. Hmm. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलते एक पुत्र दिला. अशासाठी जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आता हा Everlasting life. थँक्यू. हा जे 3 मुद्दे, मी असे बरेच मुद्दे आहेत काय महत्वाचे, मी 3 मुद्दे जे सांगितलेले आहे, या 3 मुद्दा जे आपण बघितलंय तर ते एकदम एकाच वचनामध्ये बघू शकतो. जॉन 3:16, फॉर गॉड सो लव्ह द वर्ल्ड ही गेव्स ओनली बिकॉटन सन. सो दॅट इज, रिमेंबर, the meaning of Emmanuel, that is, God is with us. So in under any circumstances, never we should be discouraged, never we should be worried, no matter whatever the situation comes, any frustration, any struggle in our service, in our whatever we do, देव आमच्या बरोबर
I say that he is always with us. And the last verse, Deuteronomy, I'll end this. Deuteronomy 31:8. Deuteronomy 31. तुझ्या पुढे चालणारा परमेश्वर मीच आहे. तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. Right? So the Lord will go before you. He will be with you. He will never leave you nor forsake you. So this is the wonderful text. Always तुमच्या घरामध्ये, गाडीमध्ये, तुमच्या वर्क प्लेसमध्ये कुठेही जरी गेला तर रिमेंबर कीप दिस ड्युटॉनॉमी 31:8 जर तुमच्या मनामध्ये जर बिंबवलं गेला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा, कसल्याही प्रकारचा, कुठल्या ठिकाणी आहे, कोण साहेब असो, कोण पाळक असो, कोण सभासद असो, तुम्ही कुठं जाईल तिथं हा वचन तुमच्या नेहमी लक्षात ठेवा. ड्युटॉनॉमी 31. द लॉर्ड विल गो बिफोर यू. He will be with you. He will never leave you, nor forsake you. So remember, so once again, this beautiful morning, I want to tell you, Emmanuel, a wonderful counselor, comforter, and God is always with us. So with this message, I want to end and thank you. God bless you all. Thank you.